संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समितीची एकत्र सभा 2 फेब्रुवारी रोजी झाली. अमरावती जिल्ह्यातील किसान कामगार शेतमजूर संघटना तथा विविध संघटना व पक्षांचा यामध्ये समावेश आहे. एकमताने स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटरला व्याप्ती व जनसहभागाने विरोध करण्यासाठी स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी कृती समिती जिल्हा अमरावती स्थापन केली व ती सर्व लोकप्रतिनिधी संघटना व पक्षांसाठी खुली असेल. तसेच 10 मार्च 2025 रोजी सोमवारी अधीक्षक अभियंता विद्युत भवन अमरावती यांच्या कार्यालयावर वीज ग्राहक जनमोर्चा काढण्यात येईल. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून वीज ग्राहक जनतेचा सहभाग असेल. प्रत्येक वीज ग्राहक स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर अमान्य अर्ज भरून वीज कार्यालयात दाखल करतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अशोक सोनारकर, संयुक्त किसान मोर्चा संयुक्त कामगार संघटनांच्या वतीने आम्ही एकत्र येऊन किसान मजदूर कामगार संघटना यांना सर्व एकत्र आणून स्मार्ट प्रीपेड विरोधी कृती समितीचं निर्माण केलेलं आहे. आणि ही कृती समिती संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या वीज ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन हे मीटर आम्हाला अमान्य आहे असा अर्ज भरून घेईल. आणि 10 मार्चला प्रीपेड मीटर अमान्यचे हजारो अर्ज आम्ही अधीक्षक अभियंता अमरावती ह्यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणार आहे. हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इरविन चौक येथून निघेल. यासोबतच आम्हाला आमचे जुनेच मीटर राहू द्या हे सुद्धा त्या अमान्य अर्जामध्ये आहे. आम्हाला आत्तापर्यंतची जी काही भाडेवाढ आहे ती अमान्य आहे. प्रस्तावित भाडेवाढ हे सुद्धा अमान्य आहे. आणि हा मोर्चाला आम्ही वीज ग्राहक जनमोर्चा असे नाव दिलेले आहे. आणि हा वीज ग्राहक जनमोर्चा संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या 14ही तालुक्यामध्ये तो आपली भूमिका मांडायला जाणार. आणि एक विशाल जनसागर 10 मार्चला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एकत्र येऊन हा MSEBच्या अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयावर जाणार. वीज अधिनियमाप्रमाणे या वीज ग्राहकाला कोणते मीटर घ्यावे आणि केंद्र घेऊ नये हा त्याचा अधिकार आहे. या अधिकारावर महावितरणने अतिक्रमण केलेलं आहे. केवळ यासाठी की त्यांना प्रीपेड मीटर बसवायचेच आहेत आणि यातून त्याला हे खाजगीकरणाकडे वळवायचं आहे. आणि या खाजगीकरणालाही विरोध म्हणूनही हा जनसागर 10 मार्चला अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयावर जाईल. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.